देवमाणसाच्या दरबारात म्हणजे देवीसिंगच्या दरबारात जामकर समोर झाली हत्या. नक्की काय घडलं चला तर बघूया. संग्राम देवीसिंगच्या डोक्यावर बंदूक ताणतो. आता सगळे धाव घ्यायला लागतात, पण संग्राम म्हणतो 1 इंच जर पुढे आले ना डोक्यात गोळ्या झाडील. तेवढ्यात त्याचे आईबाबा येतात. त्याचे बाबा पळत येतात आणि त्याला पकडायला लागतात. हे चालू असताना जामकरची गाडी येते. संग्राम म्हणतो बाबा सोडा, आज मी याला सोडणार नाही. पण त्याचे बाबा काही केलं त्याला सोडत नाही. आता दोघं पण बंदूक ओढत खूप झटापट करत असतात आणि तेवढ्यात बंदूक झाडली जाते. आता मात्र एकदम शांतता पसरते. देवीसिंगला मात्र खूप आनंद होतो. त्याला वाटतं संग्रामच्या हातून त्याच्या बाबांचा खून झाला. तो चला आपल्या वाटेतील बरोबर काटा निघाला. संग्राम तू मला मारायला आला आणि स्वतःच्याच बापाला मारलंस. आता आयुष्यभर बस खडी फोडत. इकडे मी तुझ्या बहिणीची व्यवस्थित काळजी घेतो. बरं झालं त्या विभावरीने मला फोन केला, म्हणून तरी मला कळालं हा संग्राम मला मारायला येतोय. म्हणून मी त्याच्या साथीदारांची माहिती काढली आणि बरोबर त्यांना मार्गी लावलं. आता संग्रामलाही वाटतं त्याच्या बाबालाच गोळी लागली. तो बाबा पोटाला तर हात लावतात, पण काहीच झालेलं नसतं. ते म्हणतात मी ठीक आहे, मला नाही लागली गोळी. आता मात्र देवीसिंगच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. जामकर म्हणतात मी झाडली गोळी. गोपाळ नावाचे टेलर, तुम्हाला काय वाटलं यांना गोळी लागली? देवीसिंग म्हणतो बघा ना साहेब, हा संग्राम इथे गोंधळ घालतो. संग्राम म्हणतो साहेब हा लोकांना लुटतो. अहो यांनी माझ्या बहिणीला पण नादाला लावलंय आणि हो या लोकांना गंडवतो हे यांना कळतच नाही. हेच मी यांना दाखवून देत होतो, पण हे ऐकायलाच तयार नाही. जामकर म्हणतात मूर्ख आहेत लोक. ह्यांना आपण वाचवायचा प्रयत्न करतो, पण ह्यांना वाचायचंच नाही आहे. मी यांना किती वेळा ओरडून ओरडून सांगतो. अहो हा गोपाळ नावाचा टेलर आहे, हा कोणी महाराज बिराज नाही. जिथे म्हणतो ओ साहेब काय बोलताय, हा आमचा देवमाणूस आहे, आमचा महाराज. झुंजार म्हणतो साहेब काही पण बोलू नका. अहो उलट ह्या संग्रामला घेऊन जा. संग्राम म्हणतो बघितलं साहेब. त्याचं बाबा म्हणतो ए तू ग बस. साहेब तुम्ही संग्रामचं नका ऐकू. अहो ह्या महाराजांचं खूप खरं आहे. कित्येक महिने माझी एक डील होत नव्हती, पण महाराजांच्या कृपेने करोडांची डील झाली. आता करोडांची डील म्हटल्यावर देवसिंगचे डोळेच मोठे होतात. सगळे लोक शॉकून म्हणतात करोडांची डील आणि महाराजांमुळे. आता मंग्या पुन्हा नारे द्यायला लागतो. गोपाळ महाराजांचा जय जयकार असो. जित्या म्हणतो बघितलं का संग्राम, अरे तुमची करोडांची डील झाली आणि तू काय करतोस, देव माणसाला गोळ्या घालतोस. जामकर म्हणतात करोडांची डील तुमची आपोआप झाली का, तुम्ही काहीच केलं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काहीच स्किल लागलं नाही. महाराज बोलले आणि डील झाली. असं कधी होतं का? तुम्ही एक सुज्ञ नागरिक आहात, तुम्ही नेते आहात. लोकांची सेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुमच्या तोंडी अशी अंधश्रद्धेची भाषा शोभत नाही. आपा म्हणतंय जामकर तुला काय प्रॉब्लेम आहे रे, काम नसतं सारखा उठसूट आमच्या घरी येतोस. अरे तू पोलीस आहे ना, तिकडे गावात कामं बघ की. जामकर म्हणतात खरा चोर खुनी तुमच्या घरातच आहे, म्हणून तुमच्याकडे यावं लागतं. आजी म्हणते आता कसं बोललास, अरे ह्या भामट्याला घेऊन जा आणि टाक जेलमध्ये, सगळ्या समस्या सुटतील. हा मेला इथं दुकान मांडून बसलाय आणि स्वतःला महाराज म्हणतोय. मुर्दा मेला त्याचा मुर्दा बसवला, त्याची तिरडी ढासळली, त्याला नेला नदीला. आजीच्या शिव्या चालू होतात आणि सगळेच कान बंद करायला लागतात. आपा म्हणतात ए म्हातारे गप की आता. फुला म्हणते माझ्या लेकाला बोलल्याशिवाय यांना कुठं जमते वे. देवीसिंग म्हणतो शांत व्हा शांत व्हा, कुणीही त्रागा करू नका. आता जामकर पुन्हा त्याचं नाटक बघायला लागतात. पुढील भागात काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.